नमस्कार विद्यार्थी मित्रो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज एका नव्या विषयासह आपल्याशी संवाद साधणार आहोत. तसं जर पाहता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय नवा नाही आहे, परंतु सद्य परिस्थिती विचारात घेता हा परीक्षेचा कालावधी आपण गणतो. तसं जर पाहता कुठल्याही वर्षाच्या पहिली 6 महिने हे UPSC MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने विचारात घेतल्या जातात आणि नंतरचा कालावधी हा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने विचारात घेतला जातो. मग आपण आता असं म्हणतोय की सध्या या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा कालावधी आहे, मनन चिंतनाचा कालावधी आहे. जे अभ्यास झालेला आहे ते परिपूर्ण झालेला आहे की नाही हे तपासून पाहण्याचा तो कालावधी आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना वेगवेगळ्या टप्प्याच्या माध्यमातून तुम्हाला सामोरं जावं लागतं. मग आपला आजचा विषय जाणीवपूर्वक जो मी नवा असा म्हणला तर तो नवा नाही आहे. तर मी याला असं संबोधन करेन, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षेचं महत्त्व. तो कसा आहे, कितपत आहे आणि त्याचं महत्त्व स्पर्धा परीक्षेवरती किती प्रमाणात विचारात घेतो. माझी आजची धारणा ही आहे की जो परीक्षार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या टप्प्याच्या अनुषंगाने व्यवस्थित तो मार्गक्रमण करत आहे का, त्या टप्प्यावरती कोणत्या स्तरावरती सराव परीक्षा देणं, तपासणं, मूल्यांकन करणं महत्त्वाचं आहे, हे योग्य आहे का, हा आजचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही मनपूर्वक शांतपणे पाहाल, स्वतःला त्यामध्ये बसून पाहाल, तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल की तुम्ही केलेला अभ्यास या परीक्षेत यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून तो कितपत स्तरापर्यंत गेलेला आहे. हे इव्हॅल्युएशन म्हणा किंवा ह्याला मूल्यांकन म्हणा, हे इतरांकडून करून घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः परीक्षार्थी आहात आणि तुम्ही अशा परीक्षेची तयारी करताय की तो अधिकारी होणार आहे, प्रशासनातला प्रशासकीय अधिकारी असणार आहे. मग हे जर तुमच्या ठायी असेल तर ह्या परीक्षेचं महत्त्व तुम्हाला लक्षात येऊ शकणार आहे. आपण थोडासा असा विचार करू. मी आता तुम्हाला म्हणलं की सराव परीक्षेचं महत्त्व. तसं जर पाहता आज या जगामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असा एकही एरिया नाही आहे की त्यामध्ये तुम्हाला त्या स्तराच्या टॉप लेवलला जाण्यासाठी सराव परीक्षेचा आधार घ्यावा लागेल. सरावाशिवाय प्रत्यंतर नाही आहे. मग तो क्रीडा क्षेत्रातील असेल, शैक्षणिक क्षेत्रातील असेल, आणखी कुठल्या क्षेत्रातील असेल. मी इथं आता जास्त विषयांतर नाही करणार, कारण आपण स्पर्धा परीक्षा याच अनुषंगाने जाणार आहोत. तुम्ही जर पाठीमागे 4-5 वर्षाच्या यूट्यूब व्हिडिओवरही जरी पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल जे यशवंत याच्यामध्ये यशस्वी झालेले आहे. कुणी UPSCच्या माध्यमातून यशस्वी झालेलं आहे, कुणी MPSCच्या माध्यमातून यशस्वी झालेलं आहे. मग ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय येत असेल, सातत्यपूर्ण सराव. तुम्ही कुठलेही व्हिडिओ काढून पाहू शकता. मग सातत्यपूर्ण सराव त्याचा मतितार्थ काय, आणि त्यातल्या त्यात ज्या परीक्षेला तुम्ही सामोरं जात आहे ती वस्तुनिष्ठ परीक्षा आहे. कारण आत्ता जी परीक्षा यावर्षी 28 एप्रिलला देणार आहे ती महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ती वस्तुनिष्ठ आहे आणि त्याची मुख्य परीक्षा होणार आहे ही वस्तुनिष्ठ आहे, ती शेवटची परीक्षा असणार आहे. त्याच वेळेस कंबाईन ग्रुप B आणि C ची परीक्षा 2023 पासून बदललेली आहे. त्याचं स्वरूप मात्र आजही वस्तुनिष्ठ आहे आणि ते उद्याही वस्तुनिष्ठ असणार आहे. म्हणजे आज प्रॉपरली आपण कशावरती डिस्कशन करणार आहोत तर वस्तुनिष्ठ परीक्षेला सामोरं जात असताना सराव परीक्षेचं महत्त्व तुमच्या यशामध्ये कितपत असणार आहे. आणि त्या सराव परीक्षा व्यवस्थितरित्या आपण अभ्यासल्या किंवा ज्या उद्देशाने सराव पेपर सोडवणं आवश्यक आहे तो उद्देश सफल करून जो विद्यार्थी पेपर सोडवतो किंवा त्याच्यातून ज्या धारणा त्याला अपेक्षित आहे तो मिळवतो, तर तो निश्चितपणे ह्या परीक्षेमध्ये यशस्वी होतो. आपण थोडासा पहिला असा विचार करू, सराव परीक्षेचा स्तर कुठं येतो.
या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आज तुम्ही कोणत्याही मार्गदर्शकाकडे गेलात किंवा कोणत्याही कोचिंग क्लासकडे गेलात किंवा आज यूट्यूबवरती कुठलेही चॅनल पाहिलात किंवा कोणतेही यशवंत विद्यार्थी तुम्हाला मार्गदर्शन करत असतील, तर याचे एक साधे सोपे 4 ते 5 मुद्दे सांगतील आणि त्या मुद्द्याभोवतीच आपल्या स्पर्धा परीक्षेचं विश्व फिरत असतं. मग नक्की काय? तर याच्यात 5 बाबी आहेत. पहिली बाब सांगता येईल ह्याचा अभ्यासक्रम. तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे, ज्याला क्रॅक करायचं आहे, त्याचा आवाका काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, हे व्यवस्थितरित्या माहीत असण्यापेक्षा ते तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे, तुमच्या जिभेवर असणं गरजेचं आहे, तुमच्या नजरेत असणं गरजेचं आहे. हे मी असं म्हणण्याचं कारण का आहे, जेव्हा तुम्ही उठता बसता परीक्षेची तयारी करत असता, वेगवेगळे संदर्भ वाचत असता, वर्तमानपत्र वाचत असता. मी एखादं वर्तमानपत्र वाचतो. मी एखादी बातमी का वाचावी? तर मला क्लिक झालं पाहिजे, ही बातमी या परीक्षेच्या 3 नंबरच्या पेपरमधील 4थ्या घटकातील मुद्दा आहे. हे मला क्लिक झालं पाहिजे. मी क्रीडाची बातमी वाचतोय, पुरस्काराची बातमी वाचतोय, अर्थशास्त्राशी रिलेटेड बातमी वाचतोय, विज्ञान तंत्रज्ञानाशी रिलेटेड वाचतोय, तर मला क्लिक होणं गरजेचं आहे की हे कुठलं आहे. मग ह्याचा सगळ्यात पहिला भाग कुठला महत्त्वाचा आहे? अभ्यासक्रम. म्हणजे कुठलाही मार्गदर्शक तुम्हाला हेच सांगेल, अभ्यासक्रम तोंडपाठ झालं पाहिजे. माझंही म्हणणं तेच आहे इथं. तुमचा अभ्यासक्रम हा तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग याच्यानंतर दुसरी बाब काय येते? मी ज्या शत्रूशी लढणार आहे. म्हणजे इथं थोडंसं मी वेगळ्या पद्धतीनं तुमच्या संवाद साधतोय. म्हणजे मी ज्या शत्रूशी लढतोय, म्हणजे माझी परीक्षा सध्या तात्पुरती मी शत्रू आहे ती. कारण त्याचा मी जोपर्यंत पडाव करत नाही तोपर्यंत मला पद मिळणार नाही आहे. त्याचा पडाव करणे म्हणजे त्या परीक्षेच्या क्षमतेपेक्षा माझी क्षमता ही जास्त असणे आहे. त्याच्यापेक्षा माझी समजही जास्त असणे आहे. ह्याला मी म्हणून शत्रुपक्ष म्हणलेला आहे. मग ह्याचा अर्थ काय आहे इथं? की अभ्यासक्रमानंतर जर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असेल, तर या परीक्षेच्या पाठीमागील प्रश्नपत्रिका अभ्यासणे. त्याला तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणता. PYQ आपला हा शॉर्टकट शब्द आपण वापरतो. म्हणजे अभ्यासक्रमाबरोबर त्याला जोडून येणारा दुसरा महत्त्वाचा भाग कुठला आहे? तर PYQ. मी ज्या विषयाची तयारी करतोय, ज्या विषयाचा अभ्यास करतो, आयोगाने त्या विषयावर कशा पद्धतीने, कुठल्या स्तरावरचे मला प्रश्न विचारलेले आहे, हे मला समजलं पाहिजे. आणि हे कधी समजणार आहे तुम्हाला? जोपर्यंत PYQ या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करणार नाही. मग हे ओघानं चला. म्हणजे कोणती बाब? की तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत आहे, याच्यात किती विषय आहेत, त्या विषयानुसार तुम्हाला त्याची योजना करावी लागेल. मग एखादा विषय जर तुमच्या समोर आला, तर उदाहरणार्थ मी असं म्हणेन इतिहास आला. मग इतिहास आला तर तुम्हाला इतिहासाचे तुकडे करता आले पाहिजे. ब्रिटिश कालखंडाचा भाग आहे, 1600 पूर्वीचा कालखंड आहे, 1857च्या उठावाच्या दरम्यानचा कालखंड आहे, त्यानंतरचा आपण असा संबोधन करतोय 1861 ते 1892 राष्ट्रवाद्याच्या उदयाचा कालखंड असा समजला जातो. गांधी युग आहे, टिळक युग आहे. अशा सगळा परामर्श तुम्ही घेत असताना आयोगाने या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं, कोणत्या घटकावरती, कुठल्या काठीने पातळीला जाऊन प्रश्न विचारलेले आहेत, इथं PYQचं महत्त्व अधोगतित होतं. म्हणजे PYQची जोड तुम्हाला तुमच्या डोक्यात जर अभ्यासक्रम असेल तर तिथंच तुम्हाला आता जोडता येते. पहा, मी अजून वाचायला चाललेलं नाही आहे, तुम्ही वाचत नाही आहे. तुमच्यातील बरेचसे विद्यार्थी हे करत असताना काय काय केलेलं आहे याचा मुद्दा लक्षात येईल. आत्ताचे हे सगळे मुद्दे नवीन विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचे आहेत. पण जे ऑलरेडी या परीक्षेची तयारी करत आहेत त्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेणं हे नितांत गरजेचं आहे. या टप्प्यातून तुम्ही गेलेला असाल तर अशा पद्धतीने तुम्ही गेलेला आहात का? बॉटम लेवल निरीक्षण तुमचं या पद्धतीनं झालेलं आहे का? PYQला या पद्धतीनं तुम्ही अभ्यासलेला आहे का? आता पहा, मी तुम्हाला काय म्हणलं की पहिल्यांदा अभ्यासक्रम येईल, दुसऱ्यांदा PYQ येईल. मग तिसरा मुद्दा ह्या ठिकाणी ओघाने येतो, जो सर्व मार्गदर्शक तुम्हाला सांगतात की बाबांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे तुम्हाला तर शालेय पुस्तकं वाचली पाहिजे. हा बेसिक भाग आहे. मग ही शालेय पुस्तकं वाचायला सांगितली जातात, NCERT सिरीज तुम्हाला वाचायला सांगितली जाते. मग आता इथं आपण या PYQचा संबंध पुढे या शालेय पुस्तकाशी जोडता आला गेला पाहिजे. बघा, मी काय व्यवस्थितरित्या याची गुंफण करतोय. एक अभ्यासक्रम तुमच्या डोक्यात आहे,
त्या अभ्यासक्रमानुसार PYQ मध्ये काय काय विचारलेलं आहे हे आता तुमच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. मग हे तुमच्या डोक्यात प्रश्न आहेत, तुमच्या डोक्यात अभ्यासक्रम आहे आणि त्याच वेळेस तुम्ही आता शालेय पुस्तकाचा अभ्यास सुरू करताय. आणि जेव्हा ओबडधोबड स्वरूपात तुम्ही शालेय पुस्तकाचा अभ्यास सुरू करताय, पहिल्या वाचनामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये या बाबी आपल्या आवाक्यात येत नाही आहेत. कारण जरी तो 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम असला, तुम्ही अभ्यास करून आलेला असला, तर आत्ताचा कालावधी हा फार दूरचा आहे. तुम्ही 5वी ते 10वी आणि आत्ता तुम्ही पदवीधर आहात, तर हा कालावधी विचारात घेतला तर 5 ते 8-10 वर्षाचा कालावधी या ठिकाणी आहे. आणि हे परत रिशफल करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. कारण त्या कालावधीमध्ये तुम्ही त्या पातळीवरती जाऊन त्याचा अभ्यास केलाय की नाही केलाय हे तुम्हालाच कळणार आहे. भले तुमच्या मार्क मेमोवरती 90% मार्क असतील, मेडलिस्ट असाल, बोर्डामध्ये प्रथम आलेला असाल, पण आत्ताच्या या कंडिशनला ते नॉलेज तुमच्याजवळ कितपत आहे हा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे. पण इथं आपण लक्षात घेऊ, अभ्यासक्रम, PYQ आणि शालेय पुस्तकाचं वाचन. जेव्हा तेव्हा तुम्ही आवर्तन होतात आणि शालेय पुस्तकाचं वाचन होतं, तर तुम्हाला सगळ्यात पहिली बाब काय लक्षात येईल माहिती आहे ते? शालेय पुस्तके एका टप्प्यापर्यंतच तुमची नीड किंवा गरज भागवत आहेत. कारण आयोगाच्या प्रश्नांची पातळी ही कित्येक पटीने वरची आहे. कारण तुम्ही क्लास 1ची तयारी करताय, गॅजेटेड पदाची तयारी करताय, अराज्यपत्रित पदांची तयारी करताय. तुम्ही शाळेच्या परीक्षेची तयारी करत नाही आहे. हे परत आपण विसरू नये. तुम्हाला शालेय पुस्तकं वाचायला सांगितलेली आहेत, याचा अर्थ, त्याचा मतितार्थ हे नव्हे की शालेय अभ्यासक्रम हाच स्पर्धा परीक्षेचा अंतिम अभ्यासक्रम आहे. नाही आहे. हा फाउंडेशन आहे. तुमचा फाउंडेशन कितपत मजबूत आहे हे समजण्यासाठी शालेय पुस्तकाचा भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला PYQ प्रश्नांचा अभ्यास केल्यामुळं तुम्हाला कळणार आहे की शालेय पुस्तकं या टप्प्यापर्यंतच मला मदत करतील. याच्या पुढच्या टप्प्यावर जायचं असेल तर मला संदर्भ पुस्तकाचा संपर्क साधावा लागेल किंवा संदर्भ पुस्तकाकडे मला जावं लागेल. म्हणजे ह्याच्या पुढचा ओघाने आलेला टप्पा कुठला? 4था, संदर्भ पुस्तके. या परीक्षेची तयारी करत असताना थोडा वेळ गेला तरी चालेल मित्रांनो, पण योग्य आणि पूरक संदर्भ पुस्तकं निवडणे आणि वाचणे आणि सातत्याने एखादं पुस्तक निवडावं आणि वारंवार त्याच्यावरती आवर्तन करावं. कारण मी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्यापुढे सांगेन की बऱ्याचशा वेळेस असा शब्दप्रयोग होतो की प्रशासनामध्ये वयवर्ष 21व्या वर्षी एखाद्या उच्चस्थ पदावरती जाऊन एखादा उमेदवार त्या ठिकाणी बसतो आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये त्याच्या वडिलासमान वयाचे लोक त्याच्या हाताखाली काम करत असतात. वय या ठिकाणी मायने राखत नाही प्रशासनामध्ये. या ठिकाणी लागतं काय की तुम्हाला दिलेली संधी आणि तुम्ही किती वेळामध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता किंवा किती वेळामध्ये एखाद्या प्रश्नाचं निराकरण करता, त्याच्यावर या ठिकाणी तुमची व्यक्तिरेखा ठरलेली असते. मग इथं मला थोडक्यात काय म्हणायचं आहे, एक मॅच्युरिटी आपण असा शब्दप्रयोग करतो की समज येणे म्हणतो आपण. या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असेल, दिलेल्या अभ्यासातून त्याच्या मागचा जर हेतू तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तो तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमधून साध्य केला तर तुम्हाला पदापर्यंत जाता येतं. हे थोडंसं मी जड बोलतोय. कधी कधी एखाद्या वेळेस माझं बोललेलं तुम्हाला समजेल, नाही समजेल, पण जेव्हा मल्टिपल तुम्ही पाहाल तर ह्याचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊ शकतो. मला इथं थोडक्यात हे सांगायचं आहे की संदर्भ पुस्तके मल्टिपल पद्धतीने वाचावे. एकच पुस्तक अनेक वेळा वाचलं की त्याच्यातून मिळणारा प्रत्यय हा प्रत्येक वाचनानुसार बदलतो. मी याचं साधं उदाहरण असं देईल. समजा एखाद्या 16व्या वर्षाच्या मुलाला मृत्युंजय कादंबरी भेटली. साहजिक आहे ती मृत्युंजय कादंबरी हातात घेतली की त्याच्यातला कर्ण भावतो आणि ओघानेच ती कादंबरी हातावेगळी होती. 600-700 पाने कधी संपतात ते आपल्याला कळत नाही. फक्त याला वाचनाची आवड मात्र असली पाहिजे, नाहीतर ते सगळ्याला ही बाब लागू होणार नाही. थोडं पुढे जाऊया. या 16 वर्षाच्या मुलाला परत 26व्या वर्षी परत मृत्युंजय कादंबरी त्याला भेटते. परत त्याला असं वाटतं की परत वाचावं आणि तो एका टप्प्यामध्ये तो वाचून लागतो. असं 26व्या वर्षी, 36व्या वर्षी, 46व्या वर्षी दर 10 वर्षांनी ही कादंबरी त्याच्या पुढ्यात येते आणि तो मुलगा त्या वेळेस ही कादंबरी वाचतो. बहुतेक लेखकाने ही कादंबरी दर 10 वर्षांनी बदललेली असावी ना? नाही मित्रांनो, कादंबरी कधी बदलत नसते. कादंबरीचा आशय कधी बदलत नसतो. कादंबरी तीच असते. तुम्ही मात्र दर 10 वर्षांनी बदललेले असता. यालाच तुम्ही तुमच्या परिभाषेमध्ये काय म्हणता? मॅच्युरिटी.
समज म्हणता. जी 16व्या वर्षी वाचलेली तुमची कादंबरी असते ते 26व्या वर्षी वाचत असताना आशय तोच असतो, मात्र समजण्याची तऱ्हा तुमची बदललेली असते. अनुभवाचे धडे अनेक ह्या 10 वर्षामध्ये तुम्ही गिरवलेले असतात. त्यामुळं या शब्दाच्या पाठीमागे जाऊन त्या कर्णाचा ठाव घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित झालेली असते. प्रशासनामध्ये या अभ्यासक्रमाचा अभ्यास सातत्याने करत असताना तेच वाचल्याने प्रत्येक वेळेस वाचण्याच्या माध्यमातून वेगळा प्रत्येक दृष्टिक्षेपात यायला लागतो. आम्ही बऱ्याचशा वेळेस मार्गदर्शनाच्या माध्यमातून सांगत असतो, ही परीक्षा नक्की काय? ही परीक्षा दिल्यानंतर नक्की जे 5वी ते 10वी पर्यंतचे विषय तुम्ही अभ्यासलेले आहेत, तेच विषय परत एकदा अभ्यासाला इथं लावले जातात. मग नक्की तुम्हाला काय याच्यातून मिळतं, याचे उत्तर मी पुढे घेईन. आपण मुद्दे लक्षात घेऊया. हे सगळे मुद्दे तुम्हाला देत असताना आपला मूळ मुद्दा विसरायचा नाहीये, सराव परीक्षा. आपण आता कुठेपर्यंत आलोय? अभ्यासक्रम, त्याच्यानंतर PYQ नंतर आपण शालेय पुस्तक आणि NCERTचा संदर्भ, त्याच्यानंतर संदर्भ साहित्याचा संदर्भ आपल्याला लक्षात आला. मग आता सगळ्यात शेवटी काय? तुम्ही या सर्व घटकानुसार, या 4 बाबीनुसार अभ्यासक्रमाला मध्यवर्ती ठेवून जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता, एका टप्प्यावर आल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं? तुम्ही आता गाडी चालवायला शिकलीत. मग आता तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल ना, की खरंच गाडी चालवायला येते, नाही येते, काय होतं? ह्या समजण्यासाठी मला सराव करावा लागेल. मग इथे येतो सराव पेपरचा. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव टप्पा हा तुम्ही जे काही वर्षभरामध्ये केलेले आहे, 2 वर्षामध्ये केलेलं आहे, अंतिम परीक्षेला जाण्यापूर्वी तुमची पडताळणी करून पाहण्याची त्या स्तरावरची ती प्रोसेस आहे. आणि सराव परीक्षा का महत्त्वाची आहे ती मी पुढे क्लिअर करणारच आहे. पण या टप्प्यावरती सराव पेपर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला आरसा दाखवत असते. तुम्ही सध्या परिस्थितीत भले तुम्ही एक जगाला काही सांगत असाल, मला पेपर चांगला गेला, बरा होता, मला एवढे मार्क पडले, पण प्रत्यक्ष जेव्हा सराव पेपर देता, प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवता, त्या प्रश्नागणिक तुमच्या मनावरती होणारी प्रक्रिया, मनात होणारी घालमेल, उत्तर देत असताना तू हे देऊ की ते मी चॉईस करू, हे होणाऱ्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेतून तुम्ही गेल्यानंतर तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगत असतं, मी रेडी आहे, मी रेडी नाही. हा किती महत्त्वाचा भाग मी तुमच्यापुढे व्यक्त करतोय. सराव पेपरकडे एवढ्या सूक्ष्म स्तरावरून जो विद्यार्थी पाहतो, इथं भाराभर सराव पेपर देणं ही अपेक्षितता नाही आहे. त्याला सरळ म्हणायचं आहे, 4 घास खा, पण ते चावून खा, व्यवस्थित खा, पोटाला लागू आहे. पण ते 4च्या ऐवजी तेवढ्याच वेळामध्ये 10-15 घास मी खातोय, ते पचेल का नाही मी ते सांगू शकत नाही. हा जो नियम त्याला लागू आहे, हाच नियम अभ्यासालाही लागू आहे. म्हणून आपण इथं पहिलं लक्षात घेतलं की ह्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षेचा टप्पा किंवा सराव परीक्षेचा स्तर कोणत्या स्तरावर आहे? तो शेवटच्या स्तरावर आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊन काही बाबींचा विचार करू. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमानंतर शालेय पुस्तके किंवा NCERTची पुस्तके सर्व मार्गदर्शक तुम्हाला वाचायला सांगतात, किंवा जो यशस्वी झालेला आहे तोही तुम्हाला तेच सांगतो की बाबा शालेय पुस्तकं पहिलं वाच, 5वी ते 10वी पर्यंत. मग ती कसं वाचायची त्याचा तो स्मार्टनेस पण आहे. पण आपण एका प्रश्नांचा विचार करू इथं. शालेय पुस्तके तुम्हाला का वाचायला सांगितली जातात ह्याचा प्रत्यंतर घ्यायला पाहिजे ना. का? एक लक्षात घ्या, तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला कोणीही सांगितली तर तुमच्या अंतर्मनातून तो प्रश्न क्रिएट झाला पाहिजे, मी का करू, कशासाठी करू, याच्यातून मला काय फायदा होणार आहे. हे जर एवढ्या पातळीवरती जर तुम्ही संवेदनशील असाल तर मात्र तुमच्यात होणारे जे बदल आहेत ते फार वेगाने असतील. तर आपण इथंच तेच उत्तर लक्षात घेऊया. माझ्या दृष्टीने असं मला वाटतं की या क्षेत्रात मी एवढ्या वर्षापासून काम करतोय, अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत आणि यशस्वी होतानाही पाहिलेले आहेत, अयशस्वी होतानाही पाहिलेले आहेत आणि अनेक वेळेस अयशस्वी होऊन यशस्वी झालेलीही पाहिलेली आहेत. मग ह्यांना मार्गदर्शन करत असताना जसं यशस्वी विद्यार्थ्यावरती आमचा परिणाम होत असतो शिकवण्याचा, तसं यशस्वी विद्यार्थ्यांचाही परिणाम आमच्या मार्गदर्शनावरती होत असतो.
आणि हाच अनुभव घेऊन आम्ही पुढच्या विद्यार्थ्यापुढे जात असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो. पहा, मी जर आधी इथं म्हणलो की मी 20-25 वर्षापासून शिकवतोय आणि माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. मित्र, तो माझा अनुभव नाही आहे. जे या कालावधीमध्ये 25 वर्षामध्ये जे विद्यार्थी मला स्पर्शून गेले किंवा मी त्यांना स्पर्शून गेलो, जसं त्यांचा स्पर्श मला झालेला आहे तसा माझा स्पर्श त्यांनाही झालेला आहे. जसं त्यांनी माझ्याकडून काही मिळवलेलं आहे तसंच मीही त्यांच्याकडून काहीतरी मिळवलेलं आहे. आणि तोच अनुभव घेऊन मी पुढच्या टप्प्यावरती जातो आणि मी तुम्हाला सांगत असतो माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. मित्रांनो, हा अनुभव तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांचा आहे. मग ते माझं देणं लागतं की जे मी दुसऱ्याकडून घेतलेले आहे ते माझ्याजवळ ठेवता येत नाही. या पद्धतीनं मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला यशस्वी होण्यासाठी त्याचा फायदा होईल. मूळ मुद्द्याकडे परत येऊया. आपला प्रश्न काय? शालेय पुस्तके का वाचायला सांगितली जातात? सोप्या भाषेत आपण लक्षात घेऊया. ज्या रस्त्यावरून प्रवास करून तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात, तो रस्ता आता ओळखीचा आहे की नाही आहे? तो अजूनही दृष्टिक्षेपात आहे की पुसला गेलेला आहे? समजतंय मी काय म्हणतोय तुम्हाला? कारण तुम्हाला 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं वाचायला सांगितलेली आहेत. मग त्यातल्या त्यात काय वाचायला सांगितलेलं आहे तुम्हाला? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन ह्या सगळ्या गोष्टीचा मराठी, इंग्रजीचा अभ्यास तुम्हाला करायला सांगितलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रो, जेव्हा तुम्ही हा अभ्यास करत होता 5वी ते 12वीमध्ये तेव्हाचं वय आणि आत्ताचं वय हे या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला शालेय पुस्तकं वाचायला सांगितलेली आहेत याचा अर्थच लक्षात घ्यावा लागेल तुम्हाला, की ही पुस्तके ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केलेली आहेत तेव्हाचं वय वेगळं आहे आणि आत्ता तुम्ही जेव्हा त्या पुस्तकांचा अभ्यास करताय आत्ताचं मात्र वय तुमचं वेगळं आहे. हे समजणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळं वयानुसार एखाद्या विषयाचे प्रत्यंतर या ठिकाणी बदललेले तुम्हाला दिसणार आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊ. हे वाचण्यामागचा हेतू समजा. तुम्ही त्यावेळेस घोकंपट्टी करून अभ्यास केलेला आहे की मनापासून समजून तो अभ्यास केलेला आहे, हे समजण्यासाठी शालेय स्तरावरची पुस्तके तुम्हाला वाचता आहेत. अजून एक सगळ्यात महत्त्वाची बाब, संकल्पना स्पष्ट आहेत का? आज जेव्हा एखादा पदवीधर पदवी संपन्न करून स्पर्धा परीक्षेच्या या पदपथावरती येतो, जेव्हा आम्हाला भेटतो तेव्हा आम्हाला ओघाने त्यांची चाचपणी करावी लागते. युनिक अकॅडमीमध्ये विशेषतः आपण कंबाईनच्या बॅचमध्ये ही एक प्रक्रिया राबवतो की जेव्हा कुठलीही बॅच आमच्याकडे सुरू होते, बॅच सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये एक सरप्रायझिंग टेस्ट विचारात घेतली जाते. म्हणजे जेवढेही विषय तुम्हाला शिकवायला आहे त्या सर्व विषयाच्या अनुषंगाने न शिकवता प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला त्या विषयाची टेस्टला सामोरं जायला लावतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आम्हाला काहीच शिकवलं नाही, तुम्ही टेस्ट घेताय. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही पदवीधर झाल्यानंतर तुम्ही इथं आलेला आहात. तुम्ही इथं आल्यानंतर ऑलरेडी येण्यापूर्वी ह्या सर्व विषयांचा अभ्यास केलाय. आम्हाला फक्त जाणायचं असतं की इथं तुम्ही आज प्रवेश घेत असताना हे तुमच्या डोक्यामध्ये की मला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं आहे. मग हा तुमचा मागचा प्रवास आज रोजी तुमच्या ठायी किती प्रमाणात आहे ही तपासण्याची आमच्या प्रत्येक प्राध्यापकाची ती एक परिभाषा असते. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा मुद्दा जो आहे संकल्पना, असं म्हटलं कन्सेप्ट. कारण बऱ्याचशा वेळेस आपल्याला एक सवय लागते. शाळेमध्ये पहा, कधी कधी टोल पडतो, तास संपलेला असतो आणि शिक्षक फळ्याकडे तोंड करून फळ्यावरचं पुसत असतात आणि त्याच वेळेस एक प्रश्न विचारतात, पहा समजलं का? मग आपलं उत्तर असतं समजलं. एका सुरात आपण सगळे म्हणतो समजलं. भले ते समजलं नसलं तरी आपण तिथं समजलं म्हणून जातो. हीच एक मोठी गफलत आपली क्रिएट होते, तयार होते. न समजता आपण समजलो या पद्धतीने पुढे जात असतो आणि ही कन्सेप्ट आपली क्लिअर नसते. साध्या सोप्या गोष्टी आहेत. मी असं सहज म्हणलं, आपण एक शब्द वापरतो पहा. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक शब्दप्रयोग वापरला, मुत्सद्देगिरी. मुत्सद्देगिरी जेव्हा शब्द आपण आणतो ना, मग एक ओघाने नाव येतं. अनेक नावं आहेत त्या राजकारणामध्ये. मग मुत्सद्देगिरीचा अर्थ काय, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग वापरतो डिप्लोमॅसी. मग मी ह्याला काय म्हणेन, कन्सेप्ट आहे. डिप्लोमॅसी हे कन्सेप्ट आहे. मग ही कन्सेप्ट तुम्हाला स्पष्ट करता येईल का?
ती जर स्पष्ट करताच नाही आली, तुम्हाला हा शब्द कोणत्याही ठिकाणी जरी बसवला तर गोंधळ होईल. मग तो गोंधळ कसा होईल माहित आहे? 3 इडियट्स चित्रपट पाहिलेला असाल. एक भाषण असतं. आमिर खानने त्यातला एक शब्द बदलतो आणि त्या भाषणाचा काय खेळखोळंबा होतो तुम्हाला माहिती आहे? हे मी व्यक्त करण्याची गरज नाहीये. हाच गोंधळ इथं होऊ शकतो. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल, त्याच्यापेक्षा आपण लांब जाण्याचं कारण नाही. तो फार जुना पिक्चर झाला. आत्ता मागच्या वर्षी एक चित्रपट आलेला आहे, 12वी फेल. मनोज कुमार सरावरती जी सत्य घटना घडलेली आहे त्यावर आधारित चित्रपट आहे. बऱ्याचशा जर स्पर्धा परीक्षार्थी असाल तर तुम्ही ते चित्रपट पाहावं, अशी माझी विनंती आहे की तुम्ही ते पाहावं. इथं मला मुद्दा काय सांगायचा आहे, जर कन्सेप्ट क्लिअर नसेल, वाचण्यात गफलत झाली तर किती मोठा गोंधळ होऊ शकतो तर त्या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. मनोज कुमार सर एक लास्ट बट वन मेन्स देत असतात आणि त्याचा क्वालिफाईंग जो पेपर असतो इंग्रजीचा तो पेपर देत असतात आणि त्या ठिकाणी एक ते निबंध लिहितात आणि तिथं एक निबंध लिहून भरपूर त्यांना असा आनंद होतो. त्या टेररिझमवरती निबंध आहे तर त्या टेररिझमवरती भरपूर जवळजवळ 10-15 पानं लिहून बाहेर येतात आणि खुश होतात आणि मित्राला सांगतात, मैंने बहुत कुछ लिखा है अभी, मुझे प्रॉब्लम नहीं आएगा, मैं क्वालिफाई हो जाऊंगा, मैं टेररिज्म पे बहुत अच्छा लिखा है. मग तो दुसरा त्याचा मित्र कन्फ्यूज में होतो, अरे टेररिज्म इसमें नहीं है, तू क्या टेररिज्म पे लिखा है. मग त्यावेळेस तो चेक करतो तर तेव्हा लक्षात येतं मनोज कुमार सरांना ते तर टुरिझम आहे आणि आपण तर टेररिझमवरती निबंध लिहिलेला आहे. त्या एका शब्दाची गफलत त्या व्यक्तीच्या हातातील 2 वर्ष काढून घेतलेली आहे. म्हणजे अभ्यास केलेला 1 वर्ष आणि परत ह्याच पुढच्या परीक्षेला जायचं असेल तर अजून 1 वर्ष. म्हणजे समजण्यात झालेली गफलत किती मोठा आहे हे तर मी दिवस मोजतोय, 2 वर्ष. पण ह्या 2 वर्षामध्ये तुमच्या मनावरती, तुमच्यावरती जे घाव बसतात, जी यातना होते की एवढ्या छोट्याशा शब्दाने एवढा मोठा आपला घात झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ते मनोज कुमार सरना प्रत्यक्षात भेटूनच समजून घ्यावं लागेल की त्यांनी 2 वर्षाची ती यातना काय सहन केलेली आहे. माझा मुद्दा लक्षात येतोय. मी कन्सेप्ट या ओरिएंटेशनवरती तुम्हाला बोलतोय. संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने तुम्हाला शालेय पुस्तकाचं अभ्यास करायला सांगितलं जातं. कारण तुम्ही या टप्प्यावरती कुठलीही बाब, शब्द, वाक्य वाचणं हे महत्त्वाचं नाही आहे. वाक्यापाठीमागचा मतितार्थ समजून घेणं ही तर जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणून कन्सेप्ट क्लिअर असणं या ठिकाणी फारच महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, शालेय पुस्तकाचा अभ्यास करायचा असेल तर कुठलीही इमारत ही मजबूत किंवा त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो 100 वर्ष, 125 वर्ष असा सांगितला जातो. तो कशावर अवलंबून असतो तर त्याचा पाया. मग या स्पर्धा परीक्षेचा पाया काय आहे? शालेय स्तरावरील अभ्यासक्रम आज रोजी तुमच्या डोक्यात किती आहे? मित्रो, जी तुम्ही व्हिडिओ पाहताय, एक साधा असा तुम्हाला प्रश्न विचारतो, किती लोकांना 30 पर्यंतचे पाढे पाठ आहेत? याचं उत्तर तुमचं तुम्हाला मिळून जाईल लगेच. किंवा मनात तुम्हाला वैयक्तिकरित्या आत्ता मी हे जे तुम्हाला बोललेलं आहे त्याच्यानंतर एक केमिकल रिॲक्शन झालेली असेल, अरे मला कितीपर्यंतचे पाढे येत आहेत. एखादा दुसरा निघेल तुमच्यातला, त्याला 29चा पाढा येईल. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल मित्रहो, की आता पाढ्याची गरज काय? इथं तर आपली गफलत होते. लक्षात घ्या, आमच्या कालावधीमध्ये 1ली, 2री, 3रीमध्येच 30 पर्यंतचे पाढे पाठ व्हायचे आणि पाढे पाठ नसेल तर घरातही मार बसायचं आणि शाळेमध्येही मार बसायचं. पण आता तसं काही होत नाहीये आणि आपला पालक काही पाढ्याच्या पाठीमागे लागत नाहीये. लक्षात घ्या, आजही तुम्ही कुठल्याही राजस्थानी किराणा दुकानात जा, तो कॅल्क्युलेटरचा वापर नंतर करतो. पहिलं डायरेक्ट माइंडली त्याचे कॅल्क्युलेशन करतो आणि नंतर तो फक्त त्याचं व्हेरिफिकेशन तो कॅल्क्युलेटरवर करतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे कॅल्क्युलेटर आपण तयार केलेली बाब आहे हो. आज कुठलीही टेक्नॉलॉजी आहे ते ह्या मेंदूचा आविष्कार आहे. मी याचा जेवढा पॉवरफुल वापर करेन त्याचा संदर्भ तेवढा जास्त मला प्राप्त होईल. पाढे म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमचा वेळ कमी करणे आहे. आज बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणिताचा जेव्हा परामर्श घेता किंवा कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम म्हणेन मी याला, कौशल्य आत्मसात आहे. तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती कमी वेळात किती अचूकपणे देता त्यानुसार तुमची क्षमता क्लिअर होत असते. मग पाढे हे असेच आहेत. समजा 28 पंचे म्हणल्यानंतर माझ्या डोक्यात 140 येतं हो. 19 पाचा 95 हे डोक्यात येतं, मायक्रो सेकंदामध्ये येतं माझ्या डोक्यामध्ये. म्हणजे हे काय, इथं वेळ कमी होतो. जेव्हा तुम्ही हे कुठले कॅल्क्युलेशन करता
त्यावेळेस तुमचा हा वेळ वाचवण्याची प्रक्रिया आहे. आणि पाढे नसेल तर तुम्ही तिथे करत बसता 29 x 5. मग तेच उदाहरण जे तुमचं 30 सेकंदामध्ये सुटायला पाहिजे, तेच उदाहरण तुमचं 2 मिनिटामध्ये सुटतं. चालणार नाही ना या स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणून कन्सेप्ट, म्हणून शालेय स्तरावरचा अभ्यासक्रम, म्हणून फाउंडेशन या परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचं आहे. आता आणखी एक बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची. PYQ मी आता पूर्वीही सांगितलेलं होतं, आताच थोड्या वेळापूर्वी. PYQचे प्रश्न वाचल्यानंतर, शालेय स्तरावरची पुस्तकं वाचल्यानंतर, एका पातळीवरती गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं, आता शालेय पुस्तके वाचण्याची वेळ संपलेली आहे आणि या टापूनंतर आपण आता संदर्भ पुस्तकाकडे गेलं पाहिजे. ही सांगण्याची वेळ तुम्हाला कधी येऊ शकते? ज्यावेळेस सतत तुम्ही शालेय पुस्तके आणि PYQचा संदर्भ जोडता, त्याच्यातून तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर मिळायला लागतं. आता तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल. आता समजा तुम्ही इतिहासाची पुस्तक सगळी वाचलेली आहे, मग त्याच्यातून सगळी प्रश्नाची उत्तरं नाही मिळणार. मग एक वेळ येते, नाही आता आपल्याला समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं पाहिजे, मॉडर्न हिस्ट्री वाचलं पाहिजे. 552 पानाचं ते पुस्तक आहे, आधुनिक भारताचा इतिहास. मग तेव्हा कुठं या PYQच्या माध्यमातून जी आयोगाची धारणा आहे, मला ह्या पुस्तकातून वाचल्यानंतर सहज साध्य होऊ शकेल. आणि तेही पुस्तक छोटं नाही आहे. ते 5वी ते 12वीला बांधलेलं पुस्तक आहे, म्हणण्यापेक्षा पदवीलाही बांधलेलं पुस्तक आहे. आणि ते 552 पानामध्ये आपला मॉडर्न हिस्ट्रीचा भाग विचारात घेतलेला आहे. आणि ते समजणं आणि ॲट ए टाईम आपल्या डोक्यामध्ये ठेवणं, तर मग आपण सहजतेने कुठल्याही इतिहासाच्या प्रश्नाला सामोरे जाऊ शकत असतो. मुद्दे आपल्याला लक्षात येत आहे की शालेय पुस्तके का वाचावी, मी सहजपणे तुम्हाला ह्या बाबी क्लिअर केलेल्या आहेत. हे स्वतःला पडताळून पाहावयाच्या बाबी असणार आहेत. आता याच्या पुढे आपण आणखी जाऊया. जेव्हा एखादा नवीन विद्यार्थी किंवा त्याला असं वाटतं की आपल्या महाविद्यालयामध्ये एखाद्या यशस्वी स्पर्धा परीक्षार्थ्याचं व्याख्यान झालं आहे, तर साहजिकच मनात येतं मी पण असाच होईल, मलाही असंच ACP व्हायचं आहे, मलाही असंच डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे. मग मी तयारीला सुरुवात करतो. प्रत्यक्ष जेव्हा अभ्यासाला सुरुवात होते, PYQ प्रश्नांचा संदर्भ शालेय अभ्यासक्रमावर जोडला जातो आणि याच वेळेस आणखी एक प्रक्रिया घडायला लागते. जी 10वीपर्यंत तुम्ही अभ्यास केलेला असता, ती त्यावेळेस सवय असतं, त्यावेळेस लक्षात ठेवण्याची धारणा असते. मात्र तीच बाब जेव्हा आत्ता लक्षात ठेवायचं आहे, त्याचा ताण क्रिएट व्हायला लागतो. PYQ प्रश्नाबरोबर शालेय पुस्तकाचा संबंध जोडला जात नाही. मग तिथं स्ट्रेस क्रिएट व्हायला लागतो. मला किती अभ्यास करावा लागेल, ह्याचं उत्तर तर ह्याच्यात मिळत नाही, मग अजून कुठली पुस्तकं वाचायला लागतील. मग ही एक अशी प्रक्रिया असते विद्यार्थी मित्रो, हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या जीवनामध्ये येते. पण जो ठामपणे ठरवलेला असतो त्याच्या जीवनामध्ये ही बाब येत नाही, कारण त्यांनी ठरवलेलं असतं. पण जो कोणी धक्कलेला असतो, कुणाची इच्छा असते म्हणून आपण स्पर्धा परीक्षेला आलेला असतो, किंवा आपल्याच मनामध्ये धारणा असते आपण करून तर बघूया, अशा विद्यार्थ्याच्या वाट्याला मात्र ही स्टेज येऊ शकते, की अशी स्टेज येते की नको बाबा, आपला तिकडं मार्ग बरा आहे, हे सोपं नाही आहे. मित्रांनो, हीच एक स्टेज राहते की तुम्हाला त्या ठिकाणी स्टिक राहावं लागतं. या ठिकाणी अशा वेळेस निश्चितपणे एका चांगल्या मार्गदर्शकाचा शोध घेणं ही नितांत गरजेचं राहतो, किंवा एखाद्या यशस्वी उमेदवार तुम्हाला मार्गदर्शन करणं गरजेचं राहतं. कारण या टापूतून तुम्हाला परत एकदा योग्य मार्गावरती, योग्य ट्रॅकवरती नेण्याची जबाबदारी त्यांची असते आणि तुम्ही ती घ्यावी, ही धारणा या ठिकाणी आपण लक्षात ठेवावी. याच्यात आणखी एक बाब लक्षात घेऊया. हे सगळं अभ्यास करत असताना आपल्याला काय कळतं? 5वी ते 12वीपर्यंतचा शालेय पुस्तकाचा अभ्यास करत असताना तुम्हाला काही उत्तरं मिळतात. माझा हा विषय कच्चा आहे, हा विषय पक्का आहे. अरे, ह्या विषयाचा अभ्यास करत असताना लक्षात येतं, अरे हे तर आपण लक्षच दिलेलं नाही, आपल्याला माहीतच नाही आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात काय यायला लागतं विद्यार्थी मित्रो, की तुम्ही 5वी ते 10वीमध्ये अभ्यास करत असताना कुठे कुठे कमी पडलेला आहात, कोणकोणत्या बाबी आज रोजी तुमच्याकडे नाही आहेत, हे तो गॅप आहे. हे गॅप शोधून देण्याचं काम ही आपल्याला PYQ करत असतात. अजून एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आणून द्यायची. कोणती? महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेला तुम्हाला ज्यावेळेस परवानगी देतं परीक्षेला बसण्यासाठी, ह्यांची फारच माफक अट आहे, बेसिक अट आहे. कुठली? तुम्ही
पदवीधर असणं अपेक्षित आहे. पहा, मी हे फार जाणीवपूर्वक का बोलतोय लक्षात घ्या. या परीक्षेला एकाच लाईनवरती इंजिनिअरिंग आहे, डॉक्टरही आहे, वकीलही आहे, शिक्षकही आहे, BA वालाही आहे, BCom वालाही आहे, एखादा कॉम्प्युटर कोर्स केलेलाही आहे. ज्या गोष्टीसाठी मागच्या 3 वर्षात तुम्ही अट्टहास केलात त्यामध्ये टॉपला यायचं, इथं मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग तुम्हा सर्वांना एकाच स्टेजवरती आणून ठेवलेला आहे. याचा अर्थ जाणणं हे फार नितांत गरजेचं आहे. इथं थोडक्यात या फाउंडेशन समजून घेण्यासाठी स्वतःची क्षमता समजून घेत असताना एक वस्तुनिष्ठता तुमच्याजवळ येणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात मी काय म्हणेन याला, तुमच्याकडे स्वतःला स्वीकारण्याची क्षमता असली गेली पाहिजे. किती ताकद असली पाहिजे म्हणजे काय, जे आहे ते आहे, जे माहीत नाही ते माहीत नाही हे समजून येईल. बऱ्याचशा वेळेस काय होतं, जेव्हा विद्यार्थी पुण्यात येतो, एखादी कमतरता तो मार्गदर्शकालाही समजावून सांगत नाहीये की हे माझं प्रॉब्लेम आहे. ह्याचाही मुद्दा मी कुणाचा देईन तुम्हाला माहित आहे, 12वी फेलचाच देईन. तो एका ठिकाणी मी इंजिनियर आहे भासवतो, पण तो इंजिनियर नसतो. हे लक्षात घ्या, ही फसवणूक दुसऱ्याची होत नसते, ही फसवणूक कोणाची होत असते, आपली स्वतःची होत असते. म्हणणं एवढंच आहे, तुमचा फाउंडेशन मजबूत आहे की नाही पाहण्यासाठी, योग्य आहे की पाहण्यासाठी आयोगाने तुम्हाला या परीक्षेला सामोरं जात असताना सगळ्यांना एकाच पॅरामीटरवरती उभा केलेला आहे. म्हणजे मी थोडक्यात त्याला असं म्हणेन, 0 पॅरामीटरवरती तुम्हाला उभं केलेलं आहे आणि तिथून तुम्हाला पळायला सांगितलेलं आहे. जो अचीव करेल तो पुढे पॉझिटिव्हली जाईल. पण मी तुम्हाला सांगेन, आयोगाने जर तुम्हाला 0 पॅरामीटरवरती उभा केलेला आहे तर जबाबदारी त्याच्यापेक्षा पुढची आपली आहे. फाउंडेशन सर्च करत असताना खरंच मी 0वर आहे की माझा स्तर मायनसमध्ये आहे हे शोधावं लागेल. आणि हे कधी सापडेल, जेव्हा शालेय स्तरावरची पुस्तके तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला हे लक्षात यायला लागेल. हे या ठिकाणी आवश्यक. इथं मी एवढंच सांगेन, फाउंडेशन नियोजित करत असताना स्वतःशी प्रामाणिक असणं हे नितांत गरजेचं आहे. आपल्याबाबतची वस्तुस्थिती स्वीकारता आली गेली पाहिजे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. थोडक्यात काय सांगेन मित्रहो, जर या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पाय रोवून उभा राहायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर याचं साधं उदाहरण मी शेतकऱ्याबरोबर जोडेन, शेतीबरोबर जोडेन. मित्रांनो, मी एखाद्या शेतीमध्ये काही पेरायचं असेल तर उगीच पेरत नाही हो. तर मला त्या शेतामध्ये जर काही पेरायचं असेल तर पहिल्यांदा मला समजून घ्यावं लागेल की त्या मातीचा सामू काय आहे, त्याचा आम्लविम्ल काय आहे. मग त्यानुसार मला त्याला खताचा मारा करावा लागेल, सातत्यानं त्याच्यावरती मला मशागत करावं लागेल. आणि ते पीक पदरात पडेपर्यंत, मी काय म्हणतोय पहा, पीक पदरात पडेपर्यंत ह्याची जोडणी तुम्ही अशी करा की तुमच्या हातात एखाद्या पदाचं नेमणूक पत्र येईपर्यंत या शेतकऱ्याला या पिकाची जोपासना करावी लागते. कोणत्याही टप्प्यावरती शेतकऱ्यांचा जसा घात होऊ शकतो तसं स्पर्धा परीक्षांमध्येही होऊ शकतो. कुठल्याही टप्प्यावरती आपल्याला धक्का, पण एक सातत्य तुम्ही जर लक्षात घ्या. शेतकरी एकदा धान्याची पेरणी केला, ह्या सगळ्या गोष्टी केला, पीक निघेपर्यंत तो शान बसत नाही आहे. अधूनमधून याला छोट्या मोठ्या गोष्टीचा त्रास होत असतो. म्हणजे काय, तण ह्या शेतामध्ये उगवत असतात अनावश्यक. तसं तुमच्या अभ्यासामध्ये अनावश्यक बाबी पण तुम्ही ग्रास्प करत असता. हे वेळोवेळी तुमच्या लक्षात आले पाहिजे की ह्याच्यातल्या कोणत्या बाबी आहेत की आपल्याला योग्य उपयुक्त नाहीत आणि कोणत्या उपयुक्त आहेत. ही समजण्याची परिभाषा तुमच्याकडे यावी लागेल. ओके, आपल्याला या ठिकाणी काय लक्षात आलेलं आहे की सराव पेपरच्या दृष्टिकोनातून सराव पेपरचं स्थान कुठं आहे. त्याचबरोबर सराव पेपर हा जर 5वा स्तर आहे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना शालेय पुस्तके का वाचावी याबाबतची काही सर्व मुद्दे मी तुमच्यापुढे नमूद केलेली आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाची बाब सांगितलेली आहे की या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर तुमचं फाउंडेशन मजबूत आहे की नाही पाहण्यासाठी काय काय पडताळून पाहावं लागेल हेही या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याच्या पुढचा अजून एक बाब आहे, सराव पेपरकडे जाण्यापूर्वी तो फार क्लिअर असणं गरजेचं आहे. पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या स्पर्धा परीक्षांचं आयोजन करते. स्पर्धा परीक्षेचं आयोजन करत असताना त्यांचा हेतू आणि दृष्टिकोन स्पष्ट आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना प्रशासकीय अधिकारी निवडायचे आहेत, किंवा याला तुम्ही दुसऱ्या परिभाषेमध्ये काय म्हणता माहिती आहे? स्टील फ्रेम. आपल्या देशाची स्टील फ्रेम म्हणजे ब्युरोक्रेसी. मग ही ब्युरोक्रेसी या परीक्षेच्या माध्यमातून निवडली जाते. त्यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना चांगल्यातले चांगले अधिकारी अपेक्षित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा UPSC असेल, कधीही परीक्षार्थ्यांना विद्यार्थी संबोधत नाही आहेत. ते परीक्षार्थ्यांना उमेदवार संबोधतात. उमेदवार म्हणजे जो ऑलरेडी अधिकारी आहे, आणि अशा सगळ्या चांगल्या अधिकाऱ्यांमधील आम्हाला चांगले अधिकारी निवडायचे, ही धारणा त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे इथं थोडक्यात मला काय क्लिअर करायचं आहे? आयोगाचा दृष्टिकोन आणि हेतू स्पष्ट आहे. मग जर आयोगाचा दृष्टिकोन आणि हेतू जर स्पष्ट असेल, तर या परीक्षेला सामोरं जाणारा जो परीक्षार्थी आहे, जो उमेदवार आहे, त्याचा दृष्टिकोन आणि हेतू या आयोगाच्या हेतू आणि दृष्टिकोनाशी समन्वय साधला पाहिजे. हे जर समन्वय नाही साधता आला, तर तो विद्यार्थी या गर्दीचा भाग बनून राहतो, पुढे तो जाऊ शकत नाही. इथं आणखी एक संबोधन करणं मी जास्त संयुक्तिक ठरवतो मित्रांनो. हे वाक्य तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करण्यासारखे असू शकेल. ते वाक्य हे आहे, जोपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी दशा संपत नाहीये, तोपर्यंत यश मिळत नाहीये. मी रिपीट वाक्य करतोय, पहा. जोपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी दशा संपत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं यश मिळत नाही. साहजिक आहे मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज होत असाल. मी काय म्हणतोय? विद्यार्थी दशा संपत नाही. तुम्ही म्हणाल, सर आम्ही विद्यार्थी असल्याशिवाय अभ्यास कसं करू शकतो? माझा मुद्दा इथंच आहे. तुमची विद्यार्थी दशा ही 12वी पर्यंत होती, पदवी स्तरापर्यंत होती. तुम्ही अभ्यासलेलं आहे. मागे जे अर्ध्या तासामध्ये महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यापुढे चर्चिलेले आहेत, शालेय पुस्तकं, आवर्तनं, तुमच्याकडे आत्ता सध्या ते तुमच्या डोक्यात आहे की नाही, ह्या सगळ्या ज्या बाबी मी तुमच्याबरोबर चर्चिल्या, ते त्या विद्यार्थी दशेतल्या होत्या. तोच अभ्यासक्रम परत एकदा आयोगाने तुमच्या पुढे ठेवलेला आहे. तो विद्यार्थी म्हणून ठेवलेला नाही आहे, तर उमेदवार म्हणून ठेवलेला आहे. विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यासारखा अभ्यास कराल, उमेदवार असाल तर उमेदवारासारखा अभ्यास कराल, म्हणजे अधिकाऱ्यासारखा अभ्यास कराल. आणि हेतू आणि दृष्टिकोन जोपर्यंत लक्षात येत नाहीये, मी आता माझा एक साधा मुद्दा राहील तुमच्यापुढे. पहा, राज्यसेवेच्या परीक्षेमधून उच्चस्थ पद महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी आहे, पोलीस प्रशासनातलं DYSP आहे. मला हे विचारायचं विद्यार्थी मित्रो, तर तो DYSP एखादा उमेदवार होतोय, एखादा उमेदवार उपजिल्हाधिकारी होतोय, त्याला मात्र आयोग सांगते इतिहासाचा अभ्यास कर, भूगोलाचा अभ्यास कर, नागरिकशास्त्राचा अभ्यास कर, विज्ञानाचा अभ्यास कर. जेव्हा फील्डवरती जाऊन तुम्ही या DYSPला पाहता, त्याला तर सगळे लॉ माहीत असले पाहिजेत. पोलीस प्रशासनाबाबत त्याला माहीत पाहिजे, IPC बाबत माहीत पाहिजे, कायद्याचं ज्ञान त्याला पाहिजे. मग त्याला इतिहासाचं ज्ञान कशाला द्यायला लावलं? का त्याचा अभ्यास करायला लावलं नाही? हा थोडासा कन्फ्युजिंग करणारा भाग आहे. माझं स्पष्ट मत अजून तिथंच येईल मित्रांनो. जोपर्यंत विद्यार्थ्याचा दृष्टिकोन आणि उद्देश आयोगाच्या दृष्टिकोनाशी आणि उद्देशाशी समन्वय साधत नाही, तोपर्यंत त्या पातळीवरती, त्या ताकदीने, त्या विचाराने तुम्ही या अभ्यासक्रमाकडे पाहूच शकणार नाही. सोपं सांगायचं मित्रांनो, आपण चहा पितो, पण चहापत्ती मात्र आपण कचऱ्यात टाकतो. नक्की काय पिता तुम्ही? चहापत्ती का चहाचा अर्क? मग इथे विषय तुम्हाला अभ्यासाला इतिहास ठेवला आहे, भूगोल ठेवला आहे, नागरिकशास्त्र ठेवलं आहे, मात्र आयोगाला त्याचा अर्क तुमच्या ठायी येणं अपेक्षित आहे. आणि ते अर्क शारीरिक पातळीवरती दिसत नाही आहे, तुमच्या कर्तृत्व पातळीवरती आणि तुमच्या ध्येयबोलीवरती ते स्पष्ट होत असतं. अधिकारी ओळखायला अवघड नाही आहे. जेव्हा मुलाखतीला एखादा उमेदवार जातो, त्या दालनामध्ये जाऊन तो बसतो आणि ज्या पद्धतीनं उत्तरं देतो, तर पहिल्या 5 मिनिटामध्ये त्या पॅनलला कळालेलं असतं की हा आमचा आहे का बाहेरचा आहे. मग तो फक्त अर्ध्या तासाचा प्रवास असतो, ते चाचपणीचा प्रवास असतो की आपण जी धारणा याच्याकडून ठेवलेली आहे ती खरंच आहे का, ती लॉयलिटी याच्यात आहे का, ती मल्टीटास्किंग पद्धत याच्यात आहे का,
मित्रांनो, सांगायचा मुद्दा हाच आहे. या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करत असताना जोपर्यंत त्याचा दृष्टिकोन आणि उद्देश स्पष्टपणे कळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने अभ्यास होत नाही. म्हणून वाक्याचं संबोधन केलं. तुमची विद्यार्थी दशा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत यश आपल्याला मिळत नाही. कारण विद्यार्थ्याच्या पलाड जाऊन, त्या शब्दाच्या, त्या विषयाच्या पलाड जाऊन तुम्हाला ज्या विषयाचा ठाव घ्यावा लागतो, तेव्हा कुठं तो विषय तुम्ही प्रकट करायला लागता. मी असं म्हणेन, इतिहास अभ्यास करायला लावलेला असतं तुम्हाला गांधीजींचं, सुभाषचंद्र बोसचा, टिळकांचं, अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचं. तर आता तुम्हाला जेव्हा प्रशासनात तुम्ही जाता, उपजिल्हाधिकारी म्हणून जाता, DYSP म्हणून जाता, पोलीस अधिकारी म्हणून जाता, तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला येणारा जो कोण असतो, तुम्हाला विदिन अँड फ्रॅक्शनमध्ये ओळखावं लागतं. हे गांधीजी आहेत, टिळक आहेत, का रॉबर्ट क्लाईव्ह आहेत, का कर्झन साहेब आहेत. कुणाला 1 मिनिट बसवायचं, कुणाला चहा पाजून पाठवायचं, कुणाला उभ्या उभ्या पाठवायचं. ही समज म्हणजे ह्या परीक्षेचा कणा आहे. आणि जेव्हा या पातळीवरती जाऊन तुम्ही या विषयाला अभ्यास करता, त्यावेळेस ती मॅच्युरिटी लेवल तुमच्यामध्ये प्रकट होत असते. विद्यार्थी मित्रो, हे एवढा सगळा प्रपंच मी तुमच्या पुढे ठेवला आहे, कारण मी सुरुवातीला विषय सुरू केलेला आहे सराव परीक्षा. आणि तुमच्या मनात येईल की हे सर काय सांगताय. या पातळीवरती जाऊन मला जर तपासायचं असेल, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हणलेलं आहे, अभ्यासक्रम, PYQ, शालेय पुस्तके, संदर्भ पुस्तके, जेव्हा याचं व्यवस्थित एक कोरिलेशन होतं आणि एका पातळीवरती आल्यानंतर तुम्हाला वाटतं की आता माझा अभ्यास झालेला आहे, मग त्यावेळेस सराव पेपर तुमच्या पुढे येतो. सराव पेपरची जबाबदारी काय इथं आल्यानंतरही, तुम्ही अजूनही परिपूर्ण नाही, अजूनही काही एरिया तुमच्या राहिलेल्या आहेत, हे दाखवून देण्याचा संदर्भ म्हणजे सराव पेपर आहे. म्हणून मी सराव पेपरला विशेष महत्त्व या ठिकाणी देतोय. आपण याच्यात थोडंसं पुढे जाऊन समजून घेऊया की आता सराव पेपरच्या बाबतीत आपल्याला काय काय लक्षात घेता येईल. यातील पहिला भाग आपण लक्षात घेऊ की सराव पेपर कधी सोडवलं पाहिजे. ओके, इथं परत मी तेच क्लिअर करेन की तुमच्या वेगवेगळ्या टप्प्यातून, पहिल्या टप्प्यापासून त्या अंतिम टप्प्यापर्यंत, म्हणजे कुठं अभ्यासक्रम असेल, आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहणं असेल, शालेय स्तरावरची पुस्तकं अभ्यास करणं असेल, विविध संदर्भ पुस्तकं अभ्यास करणं असेल, याच वेळेस आणखी एक बाब तुम्ही अभ्यासलेली असेल. आत्ता मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात विश्लेषणात्मक प्रश्नसंच आपल्याला मिळतात, म्हणजे वर्गीकरणात्मक प्रश्नसंच. आणि आम्ही विद्यार्थ्याला त्यावेळेस सांगत असतो, ज्यावेळेस तुम्ही एखादं रेफरन्स बुक वापरता, त्याच वेळेस तुम्ही ॲनालिसिसचं एखादं जर पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होतो. तो कसा होतो? फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास पुस्तक अभ्यास करत आहात आणि त्यात 1857 या घटकाचा किंवा या वलयाचा संदर्भ तुम्ही 20 ते 25 पानामधून अभ्यासता. कारण 1857 पूर्वीची पार्श्वभूमी, 1800 तत्कालीन कारण आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग, आणि आपल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेची जेव्हा तुम्ही पडताळणी करता, तर 1857 हा अहम सहभाग आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये. ओघानेच कधीतरी प्रश्न याच्यावर नसतो, पण प्रत्येक वेळेस, प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावरती, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. मग याचा तुम्हाला फायदा का होईल विश्लेषणात्मक किंवा वर्गीकरणात्मक प्रश्नसंचचा? तर तुमचं काम ह्या पुस्तकाने सोपं केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे की तुम्हाला 1857ची आत्तापर्यंत आयोगाची प्रश्न कशी कशी पडलेली आहेत, मग तुम्ही 1857 वाचताय, आयोगाची प्रश्न वाचताय, त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी एकमेला एकरूप पद्धतीनं अभ्यास करायला त्याचा फायदा होतो. मग जेव्हा आता तुम्ही सराव पेपरकडे जाता, तर तुमचा हा सगळ्या या पद्धतीनं जेव्हा अभ्यास पूर्ण होतो, तर या पातळीवरती गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आता आपण दर्जेदार सराव परीक्षा सोडवणं आवश्यक आहे. आता मी जाणीवपूर्वक शब्द वापरला, दर्जेदार सराव प्रश्न परीक्षा सोडवणं आवश्यक आहे. का? सर्वच मार्गदर्शक म्हणूया, सर्वच कोचिंग क्लासवाले की या दृष्टिकोनातून छापील स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतात, ऑनलाईनवरती करून देत असतात किंवा पुस्तक स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध असतं. माझी अशी धारणा आहे, चांगला आणि वाईट हा संदर्भ इथं थोडंसं जास्त लावता येणार नाही. कारण विशिष्ट अभ्यासक्रमावरती जर प्रश्न विचारले गेलेले असतील, तर त्या प्रश्नाला मी चूक किंवा बरोबर, फार निम्न दर्जाचा असं बोलू शकत नाही. पण ज्या
पातळीवरती जाऊन तुम्ही अभ्यास करता, अशा पद्धतीनं जर तुमचा अभ्यास झालेला असेल, तर तुम्हाला एखादी प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या पॅटर्नला कम्पीट करते का, हे तात्काळ तुम्हाला लक्षात येतं. दुसरा सोपा मुद्दा याच्यातला, जेव्हा एखादी प्रश्नपत्रिका पाहता, फॉर एक्झाम्पल आपण भूगोलाचा विचार करू. आता तुमच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये भूगोलावरती 10 प्रश्न पडतात. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही परामर्श घेतला तर तुम्हाला काय लक्षात येतं, 10 प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात ते एका घटकावरती कधीही 2 प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे एक नदीवर विचारलेला असेल, प्राकृतिक रचनेवर विचारलेला असेल, खनिजावरती विचारलेला असेल, वनावरती विचारलेला असेल, लोकसंख्येवरती विचारलेला असेल, नदी प्रणालीवरती विचारलेला, असं वेगवेगळ्या प्रणालीवरती प्रश्न. हा झाला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक फ्रेम. दुसरा फ्रेम काय सांगतो, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भूगोलाची 10 प्रश्न जर आलेली असतील तर 10 प्रश्नामध्ये काठिण्य पातळीनुसार स्तर केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल विधानात्मक प्रश्न 2-3 विचारलेले असतात, जोड्या लावाचे प्रश्न एखादा दुसरा तुम्हाला विचारलेला असतो, नकारात्मक प्रश्नांचा संदर्भ त्या ठिकाणी आलेला असतो, माहितीप्रधान प्रश्न 1-2 तुम्हाला विचारलेले असतात, आणि विधानात्मक म्हणजे एक विधान दिलेलं आहे, एक विधान दिलेलं आहे आणि खाली कारण दिलेलं असतं, हे बचं योग्य कारण आहे. अशा पद्धतीने उपयोजनात्मक स्तरावरचे ही प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. म्हणजे ही काठिण्य पातळी सराव पेपरमध्ये जो सराव पेपर घेणारा कोचिंग क्लास आणलेला असतो आणि सर्व घटकांना समान न्याय दिलेला असतो, निश्चितपणे त्या ठिकाणी त्या सराव पेपरबरोबर तुम्हाला जायला हरकत नाही आहे. ठीक आहे, हे आपण लक्षात घेऊ. आता आपल्याला ही सराव परीक्षा दिल्यानंतर, आता मी तुम्हाला म्हणतोय सराव परीक्षा द्यायची आहेत. सराव पेपर दिल्यानंतर तुम्हाला तात्काळ काय करणार आहे, पेपर संपल्यानंतर ऑनलाईन जर पेपर तुम्ही दिलात तर आज प्रत्येक ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला रिझल्ट मिळतो. जो काही नकारात्मक गुण आहे तो सगळा कटछाट होऊन तुम्हाला लागलीच विदिन अँड फ्रॅक्शन एका मिनिटामध्ये तुम्हाला कळतं की किती मार्क मिळालेले. हे मार्क मिळणे, मी पेपर सोडवणे आणि मी आणखी मल्टिपल 100 सराव पेपर सोडवणे, ह्याच्यामध्ये स्वास्थ्य नाही आहे. तुम्ही मोजून 10 सराव प्रश्नपत्रिका सोडवा, पण पहिल्या प्रश्नपत्रिकेपासून 10व्या प्रश्नपत्रिकेपर्यंत जाईपर्यंत टप्प्याटप्प्याने पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे चुका झालेल्या आहेत ते पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये झाल्या नाही पाहिजे. जो अभ्यास पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कमतरता जाणवत होता तो दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जाणवला गेला नाही पाहिजे. ज्या गुणाची संख्या तुम्हाला पहिल्या दुसऱ्या पेपरमध्ये जाणवली, निश्चितपणे ती 6व्या-7व्या प्रश्नपत्रिकेमध्ये निश्चितपणे किमान 5-7 मार्कांनी तरी ती स्तर वाढवलेला असली गेली पाहिजे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. ही प्रश्नपत्रिका तुमची 100 मार्काची असते. तुम्हाला या परीक्षेमध्ये पात्र ठरण्यासाठी किमान, आता मी हायर पॉईंट डोळ्यासमोर ठेवतोय, 55 ते 60 मार्क अपेक्षित आहेत. तसं 50च आहेत, पण आपण 55 ते 60 धरूया. मग सांगायचा मुद्दा काय मित्रांनो, तुम्हाला 60 प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे. त्यासाठी आयोगाने 60 मिनिट दिलेले आहेत, 100 प्रश्न दिलेले आहेत. मात्र ही चूक कधीही होता कामा नये, 100च्या 100 प्रश्न सोडवणे. या परीक्षेमध्ये शहाणा कुणाला समजला जातो, तो फार टोकाचं रिस्क घेत नाहीये. तोलून मोलून जो रिस्क घेतो, जेव्हा तुम्हाला 60 प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहेत म्हणण्यापेक्षा 60 गुण आवश्यक येणं अपेक्षित आहेत, तर तुम्हाला किमान 75 ते 80 प्रश्नाच्या पुढे जाता कामा नये. कारण ह्याचं गणितच हे असं आहे की तुम्हाला 60 मार्क पडण्यासाठी किमान 75 प्रश्न ते 80 प्रश्न सोडावे लागतात. ह्याच्यात तुमची 5-10 प्रश्न चुकले, त्याची निगेटिव्ह मार्काच्या अनुषंगाने कमी झालेले गुण वजा करता तुम्ही ते 60, 65, 62 वरती तुम्ही असणं अपेक्षित ठरतं. म्हणून या ठिकाणी हा महत्त्वाचा भाग. आपण काय केलं गेलं पाहिजे जेव्हा तुम्ही सराव पेपर देता, हा इथपर्यंतचा भाग आहे. सराव पेपर दिल्यानंतर तुम्हाला लागलीच पेपर संपल्यानंतर 1 तास सोडून द्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस सराव पेपर झाल्यानंतर तुम्हाला हे करणं भाग आहे. लक्षात घ्यायला पाहिजे. पेपर झाल्यानंतर एक काम करा, एकूण तुमचे प्रश्न किती बरोबर आहेत, किती प्रश्न चुकलेले आहेत, हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येणार आहे, किती प्रश्नांच्या बाबतीत आपण रिस्क घेतलेला आहे आणि ते प्रश्न बरोबर आलेले आहेत. पहा, मी पहिल्यांदा काय म्हटले, किती बरोबर आले आहेत, किती चूक झालेली आहेत. ह्याच्यातून आपल्याला काय कळतं, चूक आहेत ते चूक आहेत, त्याच्याने आपल्याला कळतं की त्याचा अभ्यास करावा लागतो. जे बरोबर आहे
ते कॉन्फिडेंटली जे बरोबर आहेत, म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस एखादा प्रश्न सोडत असताना तुम्ही 100% असता. येस, याचं उत्तर हेच आहे. या बाबतीत काही प्रश्न नाही. मात्र असे काही प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत की त्याला मी रिस्क म्हणेन, चला सोडवूया, आलं तर आलं. पण तो प्रश्न येतो. मग ही तिथं तुमची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. असे कोणकोणते प्रश्न आहेत तुमचे जे रिस्क घेतलेले आहे आणि बरोबर आलेलं आहे, ह्याला कानाडोळा करून चालत नाही. कानाडोळा याचा अर्थ काय आहे, की माझं बरोबर आलं आहे ह्याचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचा हा धागा आहे. हा प्रश्न तुम्ही अंदाजाने सोडवला आहे, अंदाजाने बरोबर आलेला आहे, मात्र तुमचा खरा अभ्यास झालेला आहे का? नाही आहे. अशा प्रश्नाला शोधा आणि या प्रश्नांचा अभ्यास, या घटकाचा अभ्यास परत एकदा करणं हे जास्त गरजेचं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेऊया. कुठला? तर जेव्हा तुम्ही क्रमाने या प्रश्नपत्रिका सोडवताय, समजा 10 सराव पेपर तुम्ही सोडवताय, याचा एक चार्ट मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. हा चार्ट नमुना म्हणून आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तो चार्ट काय करू शकता, त्याच्यात बदल करू शकता, पण तो चार्ट बनवला पाहिजे. कारण सराव पेपर फक्त देऊन आलाय आणि मी फक्त चर्चा करतोय असं होता कामा नये. त्याची एक फाईल तुमच्याकडे बनली पाहिजे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवली, एकूण 8 विषयाचा संदर्भ त्या ठिकाणी येतो. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमापनचा संबंध या ठिकाणी येतो. आयोगाने आता 2023मध्ये याला साधारणतः प्रत्येक विषयाला किती प्रश्न येतात हे पण संदर्भ दिलेला आहे. याच्यात इतिहास आणि भूगोलाला 10 प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाचे 15 प्रश्न येतात आणि अंकगणित आणि बुद्धिमापनावर तरी 10 प्रश्न येतात. जर तुम्ही हा चार्ट व्यवस्थित तयार केलात, प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा डाटा तुम्हाला तिथं भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की मी भूगोलामध्ये पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 10 प्रश्न सोडवले, पैकी माझे 5 बरोबर आले, 5 चुकले. पण दुसऱ्यामध्ये तुम्हाला त्याच्यात बदल झालेला दिसायला पाहिजे, कारण हा ग्राफिकल पार्ट तुम्हाला 16 जूनला सामोरं जात असताना एक पॉझिटिव्ह रिदम देऊन जाईल. कारण हा डेटाच तुम्हाला सांगेल की तुमच्यात धीरे धीरे प्रगती होत चाललेली आहे, की तुम्ही आहे त्या ठिकाणीच आहे, की का रिव्हर्स पोझिशनने तुम्ही चाललेला आहात. म्हणून डेटा हा फार महत्त्वाचा आहे. इथं वाटलं की या टप्प्यावरती काही प्रश्नांचा उलगडा होत नसेल, काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळत नसतील, निश्चितपणे तुम्ही पुण्यामध्ये राहताय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहताय, कुठल्या क्लासचा तुम्ही उपयोग करून घेतलेला असतं, मार्गदर्शक तुम्हाला लाभलेले असतात, तर निश्चितपणे यांना फोन करा, तुमच्या शंका यांना सांगा. कारण तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, मग ते कुठल्याही पद्धतीनं असेल. गरज माझी आहे. मग गरज माझी जर असेल तर मला लाज बाळगायची गरज नाही आहे. जिथं जिथं माझी शंका निरसन होते तिथे तिथं फोन करून तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या बाबतीत, तुमच्या विषयाच्या बाबतीत, घटकाच्या बाबतीत तुमचं शंका निरसन करून घेणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल. विद्यार्थी मित्रो, याच्या पुढेही मी पुढच्या टप्प्यावरती वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. साधारणतः आता हा सरावाचा कालावधी सुरू असल्यामुळं तुम्हाला सराव परीक्षेच्या दृष्टिकोनातूनचे हे व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. ह्याच्या पुढचा एक सगळ्यात अहम भाग असणार आहे, तो तुम्हाला मी उपलब्ध करून देऊच. कारण 16 जूनची परीक्षा सामोरं येत आहे. त्याच्यापूर्वी तुमची 28 एप्रिलची महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही तुम्ही सामोरं जात आहात. कारण साहजिक आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हटल्यानंतर ह्या दोन्ही परीक्षेला मुलगा फॉर्म भरत असतो. अटेम्प्टचा संदर्भ नसल्यामुळं साहजिक आहे, सगळ्या परीक्षेला विद्यार्थी फॉर्म भरलेला असतो. मात्र इथं आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या परीक्षा देत असताना आयोगाने जर सायकोलॉजिकल फ्रेम वापरलेला आहे, तर विद्यार्थ्यांनी या सायकोलॉजिकल फ्रेमचा वापर करून या परीक्षेला सामोरं जाणं आवश्यक ठरतं. जेवढं तुम्ही संवेदनशीलतेने या परीक्षेचा पायाभूत अभ्यास कराल, जिथं जिथं तुमच्या चुका होतात त्या चुका दुरुस्त करून त्या ठिकाणी डागडुजी करून पुढे जाल, तेवढं तुम्ही सक्षम होत जाल. आणि अजून एक महत्त्वाची बाब या ठिकाणी सांगणं आहे, जी संदर्भ पुस्तके या परीक्षेसाठी, विषयासाठी अभ्यासाला घेतलेली आहेत, अंतिम टप्प्यावरती कुठलीही पुस्तकं बदलू नये. जी पुस्तकं सुरुवातीपासून तुम्ही वाचत आलेली आहात, त्याच पुस्तकावरती सतत रिव्हिजन तुम्ही करत जाल, तर तुम्हाला अनेक नव्याने गोष्टी लक्षात येऊ
शकतील. द युनिक अकॅडमी सराव पेपरचं आयोजन UPSC CSEच्या पातळीवरती उपलब्ध करून देतं. महाराष्ट्र नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने करून देतं. कंबाईन ग्रुप बी सीच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिले जातात. हे आमच्याकडे सराव पेपर होतात. सराव पेपर म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न रिपीट होत असतील, नाही. सराव हा सरावाचा आहे. सराव हा काठिण्य पातळीवरती करून घेतला जातो, तर आयोगाच्या पेपरला तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. निश्चितपणे युनिक अकॅडमीच्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये, ऑफलाईन स्वरूपामध्ये युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वेळोवेळी सर्व प्राध्यापक आपल्याला तुमच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. मीही स्वतः जर काही अडचण आली असेल तर मी उपलब्ध असणार आहे. फेसबुकवरती असेल, माझा नंबर आपल्याला उपलब्ध आहे. व्हॉट्सअपवरतीही नंबर आहे. युनिक अकॅडमीमध्ये संचिती प्रेमायसिसमध्ये मी आपल्याला उपलब्ध असतो. तर आपण या ठिकाणी निश्चितपणे त्याचा फायदा घ्यावा. आपण लवकरच पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने 1 आवर स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊया, जेणेकरून त्या 1 तासामध्ये जास्तीत जास्त अचूक पद्धतीने प्रश्न सोडून मुख्य परीक्षेला कसं पात्र होता येईल यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ उपयुक्त ठरेल. थँक्यू.